या तुमच्या लाडक्या भाईला या क्षणी
मला माझी इच्छा महत्वाची आहे आणि ती इच्छा पूर्ण होत नाही. माझ्या मनाला स्थिरता नाही. मला तुमचा सहवास हवाय. मला तुमचं प्रेम हवंय. पोलीस नाही पण मी जो विचार करते हा इतरांचा नव्हे. मी जो विचार करते फक्त माझ्या इच्छेचा विचार करते. यावेळी मला तुमच्याकडून भोगदार हवंय. भोगदार मिळत नाही. माझी इच्छा केवळ मी तुमची बायको आहे. आपण माझ्या सौभाग्याच्या धन्या. एवढंच नाही तुमच्या नेत्रासमोर जी उभी आहे ना ती एक स्त्री उभी आहे आणि माझी जर इच्छा पूर्ण होत असेल तर स्त्रीचा भंग करता स्वामी तुझ्या तुम्ही माझे पती आहात. माझी इच्छा पूर्ण केली नसता इच्छा भंगाचा पाठक तुमच्या मस्तकी येईल. कशी शास्त्रात अडकवीत आहेस. एका साधकाच्या संयमाचा तथा दुरुपयोग तू करतेस. शास्त्र अडव करून एका साधकाला नियमाच्या बाहेर म्हणाला तुझी इच्छा आता पूर्ण करायची. इच्छा भंगाचं पातक पुस्तकी नाही घेणार. तुला भोगदान हवंय. चाल चाल माझ्या अशा तऱ्हेनं दुष्कृत्य करणारी कोण आहे तू? एक मानव असतीस. एक मानव कन्या असतीस. अशा तऱ्हेनं अधर्मानं वागली नसतीस. एक देव कन्या असतीस. हा अधर्माचा विचार तुझ्या मनात सुद्धा आला नसता. सांग अशा तऱ्हेनं दुष्कृत्य करण्याचं धाडस तू केलं. कोण आहे तू? आई सांगितलं तर माझ्या संयमाचा भाव तुझ्या समाय. तुला भस्म करायला तुमची योग्यता मी पूर्णपणे सांगते. बरोबर तुम्ही आम्हाला ओळखता. मी
सुमारी देवयांची कन्या नावाचं काही कसली एका सुंदर चेहरा छाड एवढं कलुषित मन ठेवून माझ्या समोर तू आली वचन घेतलंस देवाचं नाटक केलंस मला स्वतःच्या वचनात आणलंस माझ्याशी लग्न केलंस राक्षस कन्या राक्षस कन्येनं एका साधकाशी लग्न केलं एका साधकाशी लग्न केलं इथपर्यंत ठीक म्हणजे रक्तात होतं त्या प्रमाणात तू आलीस कातरवाणी माझ्या तत्वापासून मला तू दूर झालेलं काय हो होतं तुला काय साध्य करायचं होतं तुला सांग मला बापाच्या हातला कदाचित इथं आली असेल तुम्हाला हातला इथं आली असेल तुमचा वेगळा काहीतरी नाव असेल पण लग्न झालेलं असताना सुद्धा माझ्याशी लग्न करण्यास तयार झाली खूप जण होत ना राजाचं अधिकच आहे हो तुम्हाला. त्यांचे कृत्य माझ्यातून घडले. या आपल्याला या विश्वास क्षमा नाहीये. मुळीच नाही ते सुद्धा जाणते हो. तुला क्षमा पण दया केल्यास तुम्हाला एकाच अर्थ. एकशी पत्नी म्हणून जीवनाचा स्वीकार केला पण त्या पत्नीचा धर्म तू विचारला साधकाच्या वाणीचं सामर्थ्य तुला कळलं नाही ना मग हो, तुला आता शाप मिळतो.
पुरुषार्थापासून माझ्या पोटी पुत्र जन्माला येतील आणि ते पुत्र आसुरी वृत्तीने जन्माला येतील. होय शांताबाई. ते पुत्र आसुरी वृत्तीचे असतील. हा शाप तुमच्या मनातून बाहेर पडला. शाप मला तुम्ही दिला माझा शाप तुला भोगावाच पण लागेल. शास्त्र आपण पायदळी तुम्ही अहो जाणारा दक्षिणा नदी दिला पराक्रमाला पारितोषिक त्याप्रमाणे शापाला उत्साह काय म्हणालीस? शास्त्र आधारानुसार तुला उत्साह हवाय. तशी नीतिमत्ता पायदळी ठेवणारा हा विसरवान बाई. पौलस्त पुत्रावर सदैव नीतिमत्तेचा मार्ग धरलाय. तू म्हणतोस शास्त्राचा नाही मी पायदळी ठेवणार. देतोय तुला उत्साह. माझ्या पासून तुला 3 पुत्र होतील. पण प्रथमचे 2 पुत्र होतील ना. होय 3 पुत्र होतील. पण प्रथमचे 2 पुत्र होतील. 2 पुत्र माझ्या शास्त्राप्रमाणे क्रूर राक्षसी प्रवृत्तीचे होतील. जो कनिष्ठ पुत्र असेल तो भक्ती मार्गातील का समेल. ईश्वराच्या भक्तीत तदा तुम्हाला येईल आणि आपलं आणि इतरांचं आपलं जीवन परमेश्वरा काय केले माझ्या जीवनात. बाबांची आज्ञा घेऊन या मृत्यूला माझी पावलं पडली आणि हे कृत्य आज माझ्या हातून घडलं. पण त्याचं काय चिंता आज मला भोगावं लागलं. कोणतं रागाचा मला शाप मला माझ्या पोटी 3 पुत्र जन्माला येतील. 2 पुत्र हे आसुरी वृत्तीचे जन्माला येतील. शास्त्र आधारून शाप दिला. तो 3रा पुत्र माझ्या पोटी जन्माला येईल. तो नक्की सत्य असेल. तुमच्या मुखातील शापावर विश्वास केव्हा असत्य होऊ शकत नाही. तो शाप मला नक्कीच बघायला लागलाय. पण तुमच्या शापामुळे 2 पुत्र माझ्या पोटी जन्माला येणार आहे. तुम्ही म्हणाला त्या आसुरी वृत्तीच्या जन्माला येते. आसुरी वृत्तीने विश्वास आवडते. पण मी आई आहे. जन्म देईल. त्या 2 पुत्रांवर मी चांगले संस्कार करेन आणि ते माझे 2 पुत्र वेळोवेळी प्रत्येक क्षणी त्या बाईच्या आज्ञेचं पालन करतील.